विषय असा झालाय रायबा बघायला आला पळायलाच काय झाले साहेबाला काय कळण पळायचा पळ केला का व्यायाम करा पळायचं आवरू धरला तर प्रसाद दिला बघा नेहमीप्रमाणे इथं कायम बाहेर काढला की साहेबांनी काय ना काय प्रसाद देते आणि लागते आवळायला लागते पहिल्यांदा माझं का नाही आतापर्यंत चुकलंय आज मला पहिल्यांदा अडचण आलं त्याचा कारण कसं उभा किती वडील काय साहेबांनी आणि मॅडमचं एक काय असते सारखी तर जवळ आली की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर आज आहे गणपती बाप्पा येऊन 3रा दिवस आणि काल आपला बाजी पळाला मैदानावरती आणि आज आपला रायबा चालणार आहे छकड्याबरोबर हो ना. होय. तर आज यांनी रायबाला चालवायला नेणार आहेत असंच प्रॅक्टिस जसं की तुम्ही सगळेजण म्हणताय एवढ्या लवकर त्याला म्हणजे फेरा वगैरे टाकू नका चालवा त्याचा व्यायाम घ्या तर ते तर सगळं चाललेलंच आहे. आणि काल आपला बाजी पळाला आणि पळाला म्हणजे गटात 2रा बसला पण ते सुद्धा सगळ्यांना खूप आवडलं. बरोबर आहे सगळे म्हणतात की पैरा चांगला करा पैरा चांगला करा. जो त्याच्याबरोबर मस्तान होता त्याचा परवाच 3रा नंबर आलेला आहे म्हणजे त्यानेच तो मोठ्या मैदानात गुलाल घेतलेला आहे. काय माहित जाऊ दे अजून म्हणजे यायचंय ती वेळ यायचे तो योग यायचंय येईल तेव्हा येईल तर आपण प्रयत्न करत राहायचे. तर चला आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपला रायबा कसा जाणार आहे आणि अजून एक की तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट केल्या तर ते सुद्धा खूप छान वाटतं आणि त्यामुळे ह्यांना प्रोत्साहन मिळतं अजून पुढे पुढे काही काही नवीन नवीन करायला. चला तर रायबा शेड आपले जरा वेगळ्याच मूड मध्ये आज असं वाटतं लय दमवणार आहेत. बरोबर चालतंय चला जावा तुम्ही बघा आज काय करते. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आपण भाजीला काल फेऱ्या आड्याला नेलेला आणि आता आज भाजीला आपण भाजी रायबा आता रायबाला आपण आज झुकणार आहे सुलतान बरोबर फेरा देणार आहे सॉरी चालवणार आहे फेरांनी चालू आहे आता. आणि आता ज्येष्ठ डॉक्टर आलेले एक 10 मिनिटं झाले कारण मी डॉक्टरने 15 दिवसाला बोलवतोच चेकअपला रायबा आणि भाजी दाखवतो म्हणजे काय बदल वगैरे काय त्यासाठी बोलवतोच. डॉक्टर काय म्हणते अजून 4 महिने रायबाला फेऱ्याला न्यायचं नाही कारण की रायबाला 8 महिने पूर्ण झाले 4 महिने अजिबात असा व्यायाम द्या चालवा चकड्याला झोपा मोकळा सोडा अजून 4 महिने फेर देऊ नका म्हणजे कारण की एकदा जर त्यांनी काय काढलं म्हणजे पळायचं डोसक्यात बसलं नाही जर पळायचं नाही तर तो पाळणार नाही त्यामुळे ते मोठा होते ते धाडच वाढवते असा व्यायाम द्यामध्ये भरपूर चकड्याला झोपून वगैरे चालवायचं. तर आपल्याकडे एक अशी जबाबदारी आहे म्हणजे ही साहेब लहानाचं मोठ्या करायचं चाललंय त्या क्षेत्राला आणि ती साहेब आधीच शिकली ते ऑलरेडी हे साहेब आपल्याला ऑलरेडी आधी शिकली ते त्याच फक्त काय झाले ती तब्येत खराब झालेली म्हणजे तब्येत आता व्यवस्थित करून पुन्हा अड्ड्यात उतरायचा आहे मोठ्या म्हणून आता याचं कसं लहानपणाचा पाया भक्कम होतो ना तसं आता ह्याचा आत्तापासून आता पाया नवीन पाया भक्कम करायचा आधी पाया भक्कम होता साहेबांचा फक्त जर तब्येत खूप खराब झाल्यामुळं आता तयारी चालू आहे. आता डॉक्टरांनी काय बोलले एक महिनाभर त्यांना पूर्ण खाद्य वगैरे द्या तयार करा मग मैदानात उतरा आणि असं अड्डा मधलं छोटं अड्डा फेर वगैरे चालू ठेवा. मग अशा 2 जबाबदाऱ्या आपल्याला एक तयार आहे ती फक्त त्यांचा त्यासाठी तयार करायचं आणि एकाचनी काय सगळ्यालाच तयार करायचं आहे लहानापासून मोठ्यापर्यंत झोपणं वगैरे पळणं सुट्टी हे सगळं तयार करायचं आणि आता टेन्शन आलंय झोपायचं आहे साहेबासनी ती मोठं टेन्शन आलंय आणि आम्ही 3-4 आहे एकदम कोणत्या गावाला पाहिजे कारण की मला नाही वाटत साहेब लवकर झोपून देतील तरी पण प्रयत्न करा त्याला चकडा बाहेर काढे. तर चकडात आपला इथं असतोय इथले तर म्हणलं सारखं गावात कवा ठेवायचा आणायचा कवा. चला चकडा घेऊन जातो नत आहे नत ओके चला चकडा इथं घेऊन जातो ग्राउंडवर आता. आणि एक चकड्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला जसा चकडा आपण मूर्त झाला चकड्यावर 2 गुलाल झाली ती आता खरं ते गुलाल कोणाचं झाली ती मालकाचं नाही झाली दुसऱ्याचं गुलाल झाली ती म्हणजे चकडा लक्की आहे आपल्याला कारण की 2 गुलाल झाली चकडाच्या मूर्त झाल्यापासून कारण आमचं नाही झालेलं गुलाल झाली दुसऱ्याच. चला रायबाशेतला काढतो बाहेर. चला सुलतानला झालं चुकून आता रायबाशेत चला काय आता दमवायचं वय राहिल्या शेटला
म्हणून रायबाला मी 2-3 दिवसाला बाहेर काढतोच काय आलो का ए त्यासाठी शेटला 2-3 दिवसाला बाहेर काढतो नाही काढलं की तुझं अजिबात ऐकणार नाही. आता तू फायदा म्हटल्यावर फायदा झाले ते आहे रे हा करा नाही थांबा तिकडे घे तिथं आता पाय मुक्त करू दे काय हा कर बा पाय मुक्त नाही काय करत तर शेटला घेत जातात आता शेट आमचं काय आलं करते ते पहिल्यांदा माझं का नाही आतापर्यंत चुकलंय तर आज मला पहिल्यांदा अडचण आलं त्याचा कारण मला माहिती आहे ताकद वाढल्या व्यसनला टोचणार आहे खरं अजून एक 15 दिवस डॉक्टरने महिना पण सांगितले 15 दिवस थांब राय लगेच तू ठेवायला पैसे घाल ना पैसे घेऊ का उभा राहून ठीक आहे कसा उभा राहतो ठेव याला किती वडून लागला घर केलं की वडून की खाई लगेच शब्द लागला कुठल्या माझ्या इकडल्या माझ्याकडल्या मी तर अरे की जाय तिकडे काय करावं तर विषय असा झाला सक्ती आवडायला लागत्या बाबा रात्री बसले की काम होतं घे फिरव काय करत काल भाजी आज रायबा भाजीला नुसतं तयार करायचं म्हणजे तब्येतीनं करायचं आहे आणि या साहेबांनी बस जन्माला आल्यापासून ते मैदानापर्यंत सगळं शिकवायचं काय शेट हा 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 काय रे लय दिवसात म्हणजे 10-12 दिवस झाला 15 दिवस झाला असतील तू पण थांब राय थांबा चालायचं जाईल तुला काय काय करायला लागत नाही फक्त पाळणं पाहिजे काय ड्रायव्हर वडून राहायचं सुलतान म्हणजे विषय काय माहिती का दोघं पण आहे खवाटवाडी स्पीड धरलं म्हणजे लागते डांबरीला तर आपल्याला पळता गोड्या आणि पुन्हा पुढे मागत जाऊन हो रायबा अरे रायबा हो कसर घे आणि चक्रा डायरेक्ट उठून येतो चल चालतोय का ओके धर धर ओढून धर हां चला टाका चला झोपलेला आहे दोघांनी आता चालत जाऊया चला थांब हा जरा सुरा लागस पर्यंत गाडी तिकडे नाही चला तर साहेबांनी झोपलोय आता लय ना 1 किलोमीटर फक्त न्यायचं आरत परत 1 किलोमीटर 2 किलोमीटर होते असं चालत नेणार आहे राय बा जाऊ दे परत लागतो सुराला आता ते जरा कसं आहे विषय असा झालाय रायबा बघायला आला पळायलाच काय झाले साहेबाला काय कळण पळायचा तेव्हा पळ केला का व्यायाम करा आता चल नुसतं चाल साहेबाला टार्गेट काय हो हो रायबा साहेब लागले पळायलाच आता लागले गाडी सुराला वळून तर रायबाला
चला रायबा शेट चालायला लागलीत आणि सुलतान अगं चाक माग आता गाडी लागल्या जरा सुराला. कारण रायबा काय करायला लागला मागाशी पळायलाच बघत होता सारखा. मग त्याला मी काय म्हटलं माहिती आहे का, बाळा पळायचा तवा पळ, पळायचा तवा पळ म्हटलं, आता व्यायाम कर फक्त. तर साहेबांनी आता उजवी साईडनं झोपलाय, मागल्या डावी साईडनं झोपल्याला. तर विषय असा झाला रायबा शेटने इतकं दमवलंय आज, हे बोलायचं काम आला बघा. थांब थांब जरा जरा थांब टेकेच तर थांब बाळा. हो 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 थांब थांब. आणि आम्ही घेऊन गेलो त्याला पाक 1 किलोमीटरच्या पुढंच घेऊन गेलो. तिथनं बाबांनी जी स्पीड धरलं तेवढे ऐकनाच, किती ओढून धरलं काय धरलं तरी ऐकना. आणि गेली गाडी कुठं माहिती आहे का, गाडी गेली इकडची असं खाली ऊस आहे, ऊसात गाडी गेली. दोघं पण ऊसातच गेली ती. मग एकाला सोडला, रायबाला सोडला, बाहेर काढला. आता पोरं मग किती काय म्हणतात लवकरात लवकर येसन घाला, कारण की आता साहेब आता ऐकण्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेली ती. कारण साहेब जसा झोपलाय तसा पळायचं बघतोय. आम्हाला तर द्यायचा व्यायाम, तर त्याला फेरं नाही लवकर, अजून 2-3 महिने फेरं नाही देणार, कारण ते बाळ आहे अजून पिल्लू आहे. तर हे बाळ लागले आता, हे असं चालू दे की रे, नाही रे असं चालू दे, काय मधनच पळाय बघते. हा हे असं चालू ते बघा आता कसं पळाय बघतोय. चला पुढे हे असं साहेब पळाय बघते. चल रायबा शेटनं आज खरंच केलाय, त्या डोक्यात काय काय कळ नका. काल माझ्याला त्याच्या दुसऱ्या न्यायला पळवायला म्हणून कवाळाय काय काय का मला पण पळायचं आहे. मला काय माहिती होती त्याला अजून बाळा का नाही बारकाई. मग पोरं मग तिथे व्यसन घाला बाबा काय काय केलं आपल्या बारकावर लवकर व्यसन टुकून घेतो साहेब. हे असं चाललं तरी काय राहिलं आता बघा, असं चालू चालू स्पीड आता व्यसन लवकर निर्णय घेतो, व्यसन बघायचं लवकर लवकरच काय तर नेहमीप्रमाणे शेटला बाहेर काढलं काय ना काय प्रसाद देते ते. कसा विषय झाला त्याला न्याला तिकडे आम्ही, तर एवढाच त्रास खाली नाही ती उसाचं ती खाली रस्ता खाली राहणार भीती. हा तिथनंही गाडी खाली गेली, कारण की काय त्या डोक्यात तुला नुसतं पळायचंच. आवरू झाला तर प्रसाद दिला बघा नेहमीप्रमाणे तिथं कायम बाहेर काढला की साहेबांनी काय ना काय प्रसाद देते. आणि आज जरा वेगळ्याच ह्याच्यात आहे, वेगळ्याच मूडमध्ये आज. त्याच्या अजून मुंग्या गेलेल्या नाहीत पाहिजेच्या. साहेबांनी मी सोडणार आहे जरा पिल्लू मोकळं करायचे जेव्हा मार्ग दारुड्या बाबा एवढा छकड्यानं चुकला आहे का परत आहे का काय परत कोण म्हणलं का छकड्यानं चुकला साहेब मारुड्या कधी एकच आहे मालकाचा फेसच पाडायला नुसता. ओके त्याला आता 3 दिवसाला बाहेर काढतो, आता 2 दिवसाला बाहेर काय मसा झाला साहेबा बाजार बाप बाजार त्या रस्त्याने गेलो का नाही देऊची का जाणार कशा दिसतोय मोठा आपल्याला वाटतं आता साहेबांनी घेतो आता 2 दिवसाला आता त्या रस्त्यावर नाही तर भवानीला त्याकडे चकड्याला गाडी काढून चकड्याला चला आता तुमची मस्ती अजून काय तर रायबाला आता येसन गाठल्याशिवाय तर का बाहेर नाही, कारण पोरांची झाली फजिती. लवकर
पोरं म्हणते ती एसएम घातल्याशिवाय येणार नाही. बाजू आता बाजू पण दिलं आपल्याला. भाजी परवडला पण रायबा नको. राहिला राग आहे रे, काल भाजीला घेऊन गेला जा. रायबा जरा रागातच आहे. हे बघा रायबाशीची करामत. पाचच वर त्याच्या मम्मीचं राधाच्या मम्मीचं शेडाचं खाती खाली पाडून किती रे मुची. त्याच्याकडे तुझं खाते आणते की मी. ही तुझं खाते हो बाळा. आणि काय होतं तिथं गाडी किती खाते तिथं जाऊन ऊस खात बसला. कुठं आपण आलोय काय त्याचं पण त्याला त्या हे नाही. कसा गरीब भाजी फक्त मैदानातच ते जरूर दाखवतो. सगळीजण म्हणते किती शांत आहे. शांतच आहे. चला भाजी होय होय भाजीचं नाही आता रायबाशीच खाती घेऊन येतो. त्यांचा आवडतो बरा. आणि आज रायबाचं काय रूप वेगळंच होतं त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही व्यवस्थित. त्या डोक्यात नुसताच पळायचं होतं तरी आम्ही धरला आवरून 4 महिन्यानंतर त्याला फेर देणार आहे. तोपर्यंत हा असा व्यायाम देणार. आता चला जरा काम उरकून येतो बरोबर कारण या मॅडमशी सोडायचं आहे दूध प्यायला. त्यासनी खाती आणायचं आहे साहेबासनी. आणि ह्या मॅडमचं एक काय असतं सारखी जवळ आली की रायबा उड्या नुसत्या उड्या. चला घेतो आवरून बरोबर.